खोपली पटकथीच्या या भागात आम्ही निघालोय पुण्यावरून कर्जत जवळील एका फार्म हाऊसला छोट्याशा पिकनिकसाठी. हाय, आज आम्ही परत एकदा निघालोय पिकनिकला. एक छोटीशी पिकनिक असणार आहे आणि आज आमची गाडी चालवत आहेत ठाकरे साहेब. मागे आहेत हे दोन आपले ठरलेलेच लोक, रवी आणि मंदार. तर आम्ही निघालोय आता खोपोलीला. आता थोड्याच वेळात एक्सप्रेसवेला लागणार आहे. वाटेत जाताना कारल्याजवळ एका चहाच्या दुकानात थोडेसे चहा प्यायला थांबलो. रायगड जिल्ह्यातील कर्जतचा परिसर हा फार्म हाऊससाठी खूपच प्रसिद्ध आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला फार्म हाऊस दिसतात. टिपिकल कोकणचा अनुभव आपल्याला इथे मिळतो. भिवपुरीच्या हायड्रो पॉवर प्लांटजवळच आमचे फार्म हाऊस होते. आता आम्ही आमच्या फार्म हाऊसवर पोचत आहोत. त्याचं नाव आहे राजाबाई फार्म हाऊस. हे फार्म हाऊस म्हणजे 2 मजली घर आणि जवळच भरपूर मोकळी जागा आणि या जागेमध्ये भरपूर झाडे, क्रिकेट खेळण्यासाठी सिमेंटचे पीच, स्विमिंग पूल आणि त्याच्याजवळच बारमाही वाहणारी नदी. या घरात प्रवेश केल्यावर आपल्याला दिसतो तो समोर भला मोठा हॉल. तिथेच मध्यभागी ठेवलेले कॅरमचे टेबल, एक किचन, 2 बेडरूम आणि 3 बाथरूम असलेले भले मोठे घर. या घराच्या वरच्या मजल्यावर सुद्धा भला मोठा हॉल आहे. थोड्या वेळातच आमची दुसरी गाडीसुद्धा आली. नंतर फार्म हाऊसच्या ओनरने आम्हाला फार्म हाऊस दाखवायला नेले. शेजारीच गावरान कोंबड्या आणि त्यांची छोटी छोटी पिल्ले मस्तपैकी चरत होती. पलीकडेच 2 ठिकाणी खुर्च्या व टेबले ठेवलेली होती. तिथेच आपण जेवण व नाश्ता करतो. त्यापुढे गेले की मस्त हिरवळीवर 2 झोके टांगलेले होते व त्या शेजारीच स्वच्छ पाण्याची नदी वाहत होती. खरं तर हे पाणी पावसाचे नव्हते, तर होते टाटा पॉवरच्या पॉवर स्टेशनच्या टर्बाईनमधून आलेले. जोपर्यंत टाटा पॉवरचे वीज निर्मिती चालू आहे तोपर्यंत हा प्रवाह असाच चालू असतो. याच्या शेजारीच स्वच्छ पाण्याचा स्विमिंग टँकही होता. आणि याच्या शेजारीच आंब्याची झाडे होती. त्यामध्येच हिरवळ व त्यामध्येच क्रिकेटची एक पिच बनवलेली होती. खूप लांबून प्रवास करून आल्यामुळे सगळ्यांना छान भूक लागली होती. सगळेजण इंतजार करत होते चहा आणि थोडीशी पोटपूजा करण्याची. थोड्याच वेळात त्यांनी गरमागरम खेकडा भजी आणून दिली आणि त्यासोबतच हिरवी मिरची सुद्धा होती. मग काय, सगळेच त्यावर तुटून पडले. सोबत चहा सुद्धा होता. थोड्या वेळातच उकडलेली गावरान अंडी सुद्धा त्यांनी आणून दिली. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी सुरमई फ्राय आणून दिली. सगळे चांगलेच भुकेलेले होते, तर ती सुरमई लगेचच संपून गेली. मग त्यांनी भल्या मोठ्या डिशमध्ये दुसरी सुरमई फ्राय आणून दिली. त्यासोबतच सलाड होते. त्यामध्ये गाजर, काकडी, कांदा व टोमॅटोचे खूप सारे काप होते. सोबतच कोलंबीची भाजी होती व तांदळाची भाकरी, चपाती व फार्म हाऊस ओनरच्या शेतातच पिकवलेल्या तांदळाचा भात होता.
जेवण संपत आले तेव्हा त्यांनी गुलाबजाम आणून दिले आणि सगळ्यांचे तोंड गोड केले. जेवण झाल्यावर मग सगळे निवांत एका ठिकाणी बसले. काही लोक जुन्या काळातील गाणी ऐकत होते. तर काही लोक पत्त्यांच्या खेळात रममान होऊन गेले होते. रात्री झोपायला जवळपास 2 वाजले होते. सकाळी लवकरच जाग आली. बाहेर येऊन पाहिलं तर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. सूर्यनारायण अजून डोंगराच्या आडच होते. वातावरणात सुखद गारवा पसरलेला होता. सगळे फ्रेश होईपर्यंत 1-2 कॅरमचे डाव खेळत बसलो. सकाळ झालेली आहे मित्रांनो आणि आता आम्ही निघालोय क्रिकेट खेळायला. आमची सगळी लोक तयार होत आहेत क्रिकेट खेळण्यासाठी. आणि हे बघा माने सरकारांचं काय चालू आहे. इकडे रवी तयार झालेला आहे क्रिकेट खेळण्यासाठी आणि अजून लोक येतात. हेमंत शूज घालत आहे. अजूनही आतमध्ये लोक आहेत. हा तुकाराम धायगुडे आमचा उत्कृष्ट फिल्डर, उत्कृष्ट बॉलर आणि त्याच्यापेक्षाही उत्कृष्ट बॅट्समन आणि रेडी होत आहे क्रिकेट खेळण्यासाठी. हे आमचे जोशी साहेब, ते सगळ्याच खेळामध्ये अव्वल आहेत पण आता ते याचं कोच म्हणून काम करतात. हा आपला नवीन उदयनमुख खेळाडू हारणार अजून शिकतोय शुभम दिवेकर. ह्याला चहा असला म्हणजे बाकी काही लागत नाही. अजून सगळ्या खेळातले छक्के पंजे कळायचे असा. आता आम्ही निघालोय क्रिकेट खेळायला. मस्त आंब्याच्या बागेमधील खिरवळीवर क्रिकेटची पीच बनवलेली होती. आम्ही टोटल 9 लोक होतो. त्यांच्यामध्ये 4-4 लोकांच्या 2 टीम केल्या व एका खेळाडूला दोन्ही संघातून खेळवण्यात आले. हलका पाय हलका नाही नाही आता हा डेट पाय द्यायला हा एक टाप बंद इकडेच ना. हा घ्या हे तिकडे कोण फिल्डिंगला नाही काय नाही. जाऊ दे मग. नो कसा नो नो आहे नो आहे. अरे बॉल नो आहे. ओव्हर गेला. नॉट सुबेरे अवघड टिपले. रनआउट कसा होता. 2-3 मॅच खेळायचे झालेले आहेत. आता आम्ही चालू आहे नाश्ता करायला.
आता नाश्ता करण्यासाठी आम्ही स्विमिंग टँकच्या शेजारच्या जागेमध्ये जात आहोत. नाश्त्यामध्ये सुरुवातीला आली अंडा भुर्जी आणि पाव व त्यासोबतच होते कांदा पोहे. क्रिकेट खेळल्यामुळे भरपूर भूक लागलेली होती, त्यामुळे सगळ्यांनी भरपूर नाश्ता केला. त्यानंतर गरमागरम चहा पण घेतला. आणि हे माने साहेब आमचे स्वतः स्विमिंग टँकवर जी काय पाणी साठलेली आहेत ती स्वच्छ करत आहेत. आता आम्ही थोड्या वेळाने पोहणार आहे इथे. नाश्त्यानंतर परत एकदा क्रिकेट खेळायला आलोय आम्ही. हो थांबतो मी इथे. एवढं लूज टाकताय प्लेअर बाहेर नसलाय तो. एक रन पळून काढली त्याने. दोन बॉल. तुम्ही आधी झोपताय का? काय होत? दोन बॉल 8 होत नाही त्याला. चल पकडून घे. रवी रवी खाजवे काय नाही होत याला. सरपंच एक टप्पा टाकला. एक टप्पा आपल्याला आता पैसे. परत भरपूर क्रिकेट खेळल्यानंतर आता वेळ होती पोहायला जायची. सगळे भरपूर पोहलो. जवळपास तास 1.5 तास तरी पोहण्यात गेला. नंतर परत एकदा कॅरमचा डाव रंगला. जेवायला यायचे म्हणून रवी सगळ्यांना साथ घालत होता. काय भाजी? चिकन बाकी याच्या खाली आहे. वरण पापड गुलाबजाम
ती काढते उघडून दाखवून ते भात गुलाबजामुन का बरं सर झालंय गावरान मध्ये गावरान का जोशी साहेब चक्क चिकन खातात गावरान कोंबडी. आता जेवण झालेलं आहे आणि हे सगळे कसे बरं का साहेब बसलेत एक 2 लिंबू झोपलेत. आणून ठेवा 2 लागतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.